श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या या छोट्याशा आणि छानशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण ऐकणार आहोत शनिवार विशेष स्वामी समर्थांची कृपा यावर एक सुंदर आणि अलौकिक अशी स्वामी समर्थांची महिमा सांगणारी व चमत्कार सांगणारी एक कथा. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आणि स्वामी भक्तांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून की सर्व स्वामी भक्तांना स्वामी महाराजांच्या चमत्कारिक कथेचा अनुभव व लाभ घेता येईल. श्री स्वामी समर्थ. तर सुरुवात करूया आजच्या या सुंदर आणि अलौकिक अशा कथेला. आजचा हा शनिवार विशेष दिवस स्वामी समर्थ महाराजाच्या चरणी समर्पित करते. जर तुमच्या आयुष्यात दुःख, अडचणी, शनीची बाधा, मानसिक ताण आणि आर्थिक संकट असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचे संकट मी स्वतः दूर करतो. शनिवार हा शनिदेवांचा दिवस मानला जातो. शनिदेव कर्मानुसार फल देतात, पण ज्यांच्या मुखी श्री स्वामी समर्थ हे नाम असते त्यांच्यावर शनिदेवसुद्धा कृपादृष्टी ठेवतात. स्वामी समर्थ महाराज म्हणजे दत्तात्रेयांचा अवतार, भक्तांचा आधार आणि संकटांचा नाश करणारा गुरु. तर अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराज हे आपल्या सर्वांचेच खूप आवडते आणि आदरणीय गुरु आहेत. त्यांना आपण आपलं सर्वस्व मानतो. तर ही एक कथा आहे जी की सुंदर आणि अतिशय सर्वांच्या मनाला एकदम स्पर्श करणारी आहे. तर एक भक्त होता. शनीच्या साडेसातीमुळे त्याचे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. नोकरी गेली होती, कर्ज वाढले होते, घरात रोज क्लेश व्हायचे, वाद, भांडणं, तंटा अशा प्रकारचे घरामध्ये वातावरण हे एकदम अस्थिर झाले होते व तशा जीवनामध्ये त्याला काहीही अर्थ उरला नाही असे वाटत होते. तर एके दिवशी तो स्वामी समर्थांच्या चरणी रडत म्हणाला, महाराज, आता सहन होत नाही. मी तुमच्या चरणी माझे सर्व काही अर्पण करतो आणि तुम्हीच आता माझे सर्व काही आहात. माय बाप आणि सर्व काही आता फक्त आणि फक्त तुम्हीच आहात. मला फक्त आणि फक्त तुमचाच आधार आहे स्वामी महाराज, असे म्हणून तो स्वामींच्या चरणी रडत होता. व हे सर्व स्वामी महाराजांनी पाहिले. असे म्हणतात की स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधी ना कधी नक्कीच प्रचिती देतात. म्हणजेच ते आपल्या भक्तांना कधी ना कधी नक्कीच कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये दर्शन देत असतात. तर त्या भक्ताच्या बाबतीतही असेच झाले. त्याच दिवशी रात्री जेव्हा तो भक्त झोपला त्यावेळी स्वप्नामध्ये स्वामी महाराज साक्षात प्रकट झाले आणि म्हणाले, घाबरू नकोस, शनी ही माझाच सेवक आहे. त्या दिवसापासून त्याचे आयुष्य हळूहळू बदलू लागले. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांनी त्या भक्तांच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितले की तू अजिबात घाबरू नको. तुझ्या आयुष्यामध्ये जे काही उतारचढाव आलेले आहेत ना ते मी दूर करतो, कारण शनिदेव देखील माझेच सेवक आहेत. मी त्यांना सांगेन की नाही व मी तुझ्या जीवनामध्ये जे काही साडेसाती चालू आहे ती पूर्णतः नष्ट करण्यासाठी तुला काही उपाय सांगेल, तू ते कर. असे म्हणून स्वामी समर्थ महाराजांनी त्याला आधार दिला, दिलासा दिला व तेव्हापासून त्या भक्ताच्या जीवनामध्ये हळूहळू बदल व्हायला सुरुवात झाली आणि स्वामी समर्थाच्या या कृपेमुळे त्याच्यावर शनिवारी म्हणजेच शनिवारच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची आणि शनिदेवांची विशेष कृपा झाली. तर अशी होती श्री स्वामी समर्थ महाराज यांची अलौकिक आणि दिव्य चमत्कारिक कथा. आणि आता आपण पाहूया की त्या भक्ताने असा कोणता उपाय केला ज्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये असलेली शनिदोष हे निवारण झाले व त्याचे आयुष्य हे सुरळीत झाले. तर पाहूया तो उपाय. तर शनिवार विशेष सेवा. आता घर बसल्या करा स्वामी समर्थ महाराजांची शनिवार विशेष सेवा. तुम्हाला घरात बसूनच स्वामी समर्थ महाराजांची शनिवारच्या दिवशीची एक विशेष अशी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे, ती तुम्हाला करायची आहे. तर शनिवारी स्वच्छ आंघोळ करून घ्या. स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर ठेवा. तिळाच्या तेलाचा एक दीप लावा व काळे तीळ स्वामी महाराजांना अर्पण करा आणि 11 वेळा म्हणा, ओम श्री स्वामी समर्थाय नमः, ओम श्री स्वामी समर्थाय नमः,
ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. या मंत्राचा 11 वेळा स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसून जाप करा व मनापासून मागा. स्वामी महाराज नक्कीच तुमचं ऐकतील व तुमच्या आयुष्यातील जे काही दोष असतील, जे काही तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी असतील, त्या नक्कीच स्वामी महाराज हे दूर करतील. तर अशी होती शनिवार विशेष स्वामी महाराजांची एक सेवा, जी केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचेही निवारण होईल. तर आता आपण शनी दोष निवारण्यासाठी उपाय पाहूया. लक्षात ठेवा, शनिवारी कोणाशीही तुम्ही वाईट वागायचे नाही. गरिबाला अन्न द्यायचे आहे, काळ्या कुत्र्याला भाकर द्यायची आहे आणि खोटे अजिबात बोलायचे नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दररोज एकदा तरी म्हणा जय जय स्वामी समर्थ. फक्त आणि फक्त नामस्मरणामध्ये जेवढी ताकद आहे ना, ती दुसऱ्या कोणत्याच उपायामध्ये किंवा कोणत्याच सेवेमध्ये नाही. त्यामुळे स्वामी महाराज देखील वारंवार आपल्या भक्तांना सांगतात की तू जर मनापासून माझे नामस्मरण केले तर तुला कोणतीही विशेष सेवा किंवा विशेष उपाय करायची कधीच आवश्यकता पडणार नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचा जाप करत राहा. तर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही व्यवस्थित, सुरळीत आणि योग्य गोष्टी ह्या घडत जातील. आता डोळे बंद करा आणि स्वामी समर्थ महाराजांचे तेजस्वी रूप डोळ्यासमोर आणा. मन शांत करा आणि हळूहळू म्हणा, अखंड कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. तुमचे सर्व दुःख लवकरच दूर हो. जर हा आवाज तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांसोबत शेअर करा. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतील. आणि जसे मी या व्हिडिओमध्ये अगोदरही सांगितले की स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केल्यानेच तुमच्या सर्व दुःखांचे हरण होऊ शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया छोट्याशा छानशा अशाच एका अजून व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.